नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये भूगोलाचा जो पेपर आहे बोर्ड परीक्षा 2026 साठी शेवटचा पेपर राहिलेला आहे आपला। तर तो आहे 18 मार्चला आणि तो पेपर म्हणजे जिओग्राफी एसएसटी पार्ट 2। तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एकूण 40 मार्काचा पेपर असतो आपल्याला आणि 10 मार्क तुमचे शाळेमध्ये प्रॅक्टिकल देतात। अशा पद्धतीने 50 मार्काचा पेपर असतो आणि याच्यात 50 पैकी 50 मार्क पडत असतात, नो डाऊट। कारण 40 आउट ऑफ मार्क लेखीमध्ये आणि 10 शाळेमध्ये तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क तुम्हाला भेटत असतात। तर मग आपल्याला एकूण 9 टॉपिक आहेत। तर त्या 9 टॉपिकमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट माहिती पाहिजे की प्रत्येक टॉपिकला महत्त्व किती आहे आणि त्यावरती प्रश्न कसे विचारतात। तर या दोन्ही गोष्टी आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते परीक्षेला येऊ शकतात, तर त्यांची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा, पेन आणि पेपर जवळ ठेवा, पुस्तक सुद्धा समोर ठेवा, तेथे तुम्हाला गरज पडली तर तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता आणि लिहायचं आहे तुम्हाला। बघा, तुमचा पहिला टॉपिक आहे, तुम्हाला एकूण बघा पहिली गोष्ट बघा, जिओग्राफीमध्ये तुम्हाला 3 शाखांचा अभ्यास करायचा आहे। पहिली शाखा आहे प्राकृतिक भूगोल, त्याचा क्षेत्रभेद हा टॉपिक आहे। सामान्य भूगोलामध्ये स्थान व विस्तार हा टॉपिक आहे। त्यानंतर प्राकृतिक भूगोल जे आहे, पहिलं प्रात्यक्षिक भूगोल आहे, प्रॅक्टिकल जिओग्राफी, जनरल जिओग्राफी दुसरा, आणि हे फिजिकल जिओग्राफी जे आहे त्याच्यामध्ये 3 टॉपिक आहेत। कोणते कोणते 3 टॉपिक आहेत, तर प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, हे 3 टॉपिक आहेत जे प्राकृतिक भूगोलामध्ये येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भूगोलाचा भाग आहे, शाखा आहे, ती मानवी भूगोल। त्यामध्ये लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, त्याच्यानंतर पर्यटन व वाहतूक किंवा संदेशवहन, या 3 घटकांचा समावेश, या 4 टॉपिकचा समावेश याच्यामध्ये होतो। कोणते कोणते? लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, त्यानंतर पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन, हे मानवी भूगोलाच्या शाखा आहेत। आता प्रत्येक टॉपिकला वेगवेगळ्या प्रकारचे मार्क विचारले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मग किती मार्काला कोणता टॉपिक आहे, तर ते बघा एकदा नोटबुक, तुमचं जे बुक आहे त्या बुकमध्ये लिहून घ्या। क्षेत्रभेद पहिला जो टॉपिक आहे 100% प्रश्न असतो त्याच्यावरती, कसा असतो ते सुद्धा सांगतो पुढं। त्याच्यात तुम्हाला 4 ते 5 मार्काचं परीक्षेला विचारलं जातं। आता हे जे मार्क सांगत आहे ते विथ ऑप्शन मार्क सांगत आहे, ऑरचे जे प्रश्न आहेत त्यांचे सुद्धा आपण या ठिकाणी मार्क ॲड केलेले आहेत। स्थान व विस्तार 6 मार्काला येतं, त्याच्यानंतर प्राकृतिक रचना व जलप्रणाली 6 मार्काला, हवामान सुद्धा 6 मार्काला टॉपिक विचारला जातो। पुढचा टॉपिक आहे तुमचा नैसर्गिक वनस्पती व प्राणी, हा 7 मार्कासाठी परीक्षेला विचारण्यात येतो। आणि अत्यंत महत्त्वाचा असा जो टॉपिक आहे तर तो म्हणजे लोकसंख्या। आता लोकसंख्यावरती तुम्हाला 8 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात। मानवी वस्ती सुद्धा 8 मार्काला। तुमचे एकूण या 9 टॉपिकपैकी शेवटचे जे 4 टॉपिक आहेत, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन, या टॉपिकवरती खूप सारे मार्क काय विचारले जातात। आणि अर्थव्यवस्था व्यवसायाला 6 मार्क, आणि शेवटचा जो तुमचा टॉपिक आहे तो म्हणजे पर्यटन, वाहतूक, व्यवसाय, तर त्याला 8 मार्कासाठी परीक्षेला विचारलं जातं। असा हा एकूण तुमचा 40 मार्काचा पेपर आहे। विथ ऑप्शन आपण घेतलेले आहे, त्याच्यामुळे 60 ते 62 मार्क या ठिकाणी होत असतात। म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक, आता तुम्हाला वेटेज कळलं असेल तर मग महत्त्व कोणत्या टॉपिकला द्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे। तर कोणत्या टॉपिकला तुम्ही जास्त महत्त्व देणार, तर मानवी भूगोलाचे जे काही टॉपिक आहेत बघा, हे जे 4 टॉपिक आहेत या टॉपिकचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा। आणि याच्यामध्ये प्राकृतिक स्थान व विस्तार याच्यावरती शुअर प्रश्न असतात, शुअर, ओके। खूप सारे मार्क याच 5 टॉपिकवरती काय होत असतं, कव्हर होतात। मग आता टॉपिक वाईज म्हणजे प्रत्येक घटकामध्ये कोणत्या घटकांना आपल्याला महत्त्व द्यायचं आहे तर ते बघूयात। पेन पेपर जवळ असेल तर लिहून घ्या, मी सांगतो तसं। त्यानंतर पहिला जो आहे तुमचा पहिला टॉपिक क्षेत्रभेद किंवा फील्ड व्हिजिट, शुअर प्रश्न असतो, शुअर। किती मार्काला? 3 ते 4 मार्काला त्याच्यावरती प्रश्न असतो। मग क्षेत्रभेदमध्ये पहिला टॉपिक आहे, तर त्यात काय करणार, लिहून घ्या। क्षेत्रभेद म्हणजे काय? क्षेत्रभेद म्हणजे काय? क्षेत्रभेदीचे उद्दिष्ट काय असतात किंवा निरीक्षण करण्याची पद्धती, नोंदी कशा कराव्यात, अहवाल फॉर्मॅट आणि कसे लक्षात ठेवावे, हे गोष्टी आहेत। मग हा टॉपिक करत असताना तुम्हाला 4 स्टेप्स फॉलो करायचे आहेत। क्षेत्रभेदीसाठी काय नियोजन केलं जातं, प्लॅनिंग, ठीक आहे, आपण काय म्हणतो प्लॅनिंग। क्षेत्रभेदीसाठी नियोजन कसे करावे, त्याच्यानंतर निरीक्षण कसे करावे आणि क्षेत्रभेदीचा अहवाल कसा तयार करावा, या 3 गोष्टींवरतीच तुम्हाला काय होत असतं, प्रश्न विचारले जातात। बघा, क्षेत्रभेदीवरती नियोजन कशा पद्धतीने केलं जातं, त्याच्यानंतर क्षेत्रभेदीचं उद्दिष्ट काय आहे, आणि त्याच्यानंतर क्षेत्रभेद केल्यानंतर किंवा क्षेत्रभेदीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी, हा एक क्वेश्चन त्याच्यामध्ये असतो। त्याच्यानंतर तुम्ही क्षेत्रभेद करून आल्यानंतर त्याच्यावरती अहवाल तयार करायचा असतो। या 4 घटकांपैकी 2 घटक तुम्हाला परीक्षेला विचारले जातात। त्याच्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित काळजीपूर्वक करून ठेवा। शेवटी एक मोठा प्रश्न आहे 4 मार्काचा, त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जातो।
पुढचा घटक आहे तुमचा, पुढचा टॉपिक जो आहे तर तो स्थान व विस्तार. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न. आता आपल्याला हा जॉग्राफी जे दिलेला आहे तर तो 2 देशांचा आहे. एक तर आहे भारताचा, ठीक आहे, इंडियाचा, आणि दुसरा जो आहे तर तो ब्राझीलचा आहे. ब्राझीलचा नकाशा मग किंवा ब्राझीलचा नकाशा, ब्राझीलचा आढावा घ्यायचा आपल्याला. मग स्थान व विस्तारमध्ये तुम्हाला अक्षांश आणि रेखांश दोन्ही देशांचं, अक्षांश आणि रेखांश या दोघांचं MCQ मध्ये खूप सारे प्रश्न या टॉपिकमधून कव्हर होत असतात. त्यानंतर दोन्ही देशांच्या वेळ किंवा टाइम झोन म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा करा. त्याच्यानंतर पृथ्वीचा जो नकाशा आहे, पृथ्वी गोल जी आहे, त्या पृथ्वी गोलावरती इंडिया आणि ब्राझील कोणत्या ठिकाणी कोणत्या गोलार्धामध्ये आहेत, त्यांचं लोकेशन कसं आहे, पूर्व गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्धामध्ये, दक्षिण गोलार्धामध्ये का पश्चिम गोलार्धामध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे तुमचा टॉपिक प्राकृतिक रचना व जलप्रणाली. प्राकृतिक रचनामध्ये काय लक्षात ठेवणार, पर्वत. आता हे एकच टॉपिक आहे पर्वत. मग तुम्हाला भारतातले पर्वत करायचे आहेत आणि ब्राझीलमधलेही पर्वत करायचे आहेत. पर्वत लिहा, पर्वत करा. त्यानंतर पठारांचा अभ्यास करा, ब्राझीलमधले, भारतातले. मैदानी प्रदेश कसे कसे आहेत, भारतातले, ब्राझीलमधले, मैदानी झाले. त्यानंतर नद्या ज्या आहेत, ह्याच्यातल्याच नद्या ब्राझील आणि भारतातल्या, त्यांचा उगम कुठं होतो. त्याच्यानंतर त्यांचा प्रवाह कशा पद्धतीने आहे, त्यांच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत, डेल्टा प्रदेश काय असतो किंवा त्रिभुज प्रदेश म्हणतो आपण त्याला, आणि त्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या आणि ते कोणत्या महासागराला जाऊन मिळतात, या सुद्धा घटकांचा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मग हवामानचा जो टॉपिक आहे, हवामानामध्ये काय करणार, तर हवामानामध्ये भारतातले ऋतू करा, त्याच्यानंतर ब्राझीलमधले सुद्धा ऋतू करायचे आहेत. त्याच्यात पर्जन्यमान भारतात सगळ्यात जास्त कुठं आहे किंवा कोणत्या किनारपट्टीला किंवा कोणत्या भारतामध्ये कोणत्या भागामध्ये पडतं, पर्जन्यमान ब्राझीलमध्ये कोणत्या भागामध्ये पडतं, या सगळ्यांचा आढावा या ठिकाणी घ्यायचा आणि याच्यावरती प्रश्न असतो. त्यानंतर चक्रीवादळे काय असतात, भारतातल्या चक्रीवादळांना काय नाव आहे आणि ब्राझीलमध्ये कशा पद्धतीनं ते कार्य करत असतात, ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे मान्सून. हा खूप महत्त्वाचा घटक आहे मान्सून. याच्यावरती प्रश्न येतो, भारतातील मान्सूनबद्दल सविस्तर चर्चा करा आणि त्याची कारणे काय आहेत मान्सूनचे आणि परिणाम काय आहेत, याच्यावरती प्रश्न येत असतो, कारणे आणि परिणाम, ठीक आहे. पुढचा आहे तुमचा टॉपिक तर तो नैसर्गिक वनस्पती व प्राणी. आता हे कटिबंधानुसार वनस्पती आणि प्राण्यांमध्ये फरक होता जातो. मग प्रकार कोणते कोणते आहेत त्याच्यात वनस्पतीचे किंवा प्राण्यांचे, उष्णकटिबंधीय, सागरी, त्याच्यानंतर पर्वतीय, सागरी किंवा पर्वतीय प्राणी आणि वनस्पती, काय फरक आहे त्यांच्यामध्ये, काय साम्यता आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानंतर प्राण्यांमध्ये असलेले वैविध्य, प्राणी जे आहेत, प्राण्यांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात आणि कोठे आढळतात ते प्राणी, ठीक आहे, याचा सुद्धा अभ्यास करा. संरक्षित क्षेत्रे असतील भारतातले आणि ब्राझीलमधले संरक्षित क्षेत्रे, त्याच्यामध्ये येतं राष्ट्रीय उद्याने असतील, यांचे मेन जे आहेत, जे जुनी स्टार्टिंगचं पहिलं म्हणा आणि रिसेंटचं म्हणा, हे 2 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा, ठीक आहे. आपण पुढचा टॉपिक बघू, लोकसंख्या. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्यावेळेस तुम्ही UPSC MPSC करायला जाता त्यावेळेस हा टॉपिक जो आहे तर तुम्हाला खूप मार्क देऊन जात असतो, त्यामुळं याच्यासुद्धा खूप मार्क आहेत. त्याच्यात काय करायचं आहे, लोकसंख्यामध्ये लोकसंख्येची घनता नीट करून ठेवा, भारतातली, ब्राझीलमधली, ठीक आहे. त्यानंतर जन्मदर आणि मृत्यूदर, हे काय असतं, जन्मदर काय असतं आणि मृत्यूदर काय असतो, कुठल्या देशाचा किती आहे, भारतामध्ये कोणत्या राज्याचा जास्त आहे ना. त्यानंतर लोकसंख्येचा जो पिरॅमिड आहे तर तो पिरॅमिड पुस्तकामधूनच करा, ठीक आहे. आता एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यामध्ये जेवढे काही नकाशे दिलेले आहेत, ते नकाशे एकदम चांगल्या पद्धतीने करायचे. त्याच्यानंतर जे पिरॅमिड्स आहेत लोकसंख्येचे ते नीट करा आणि त्या संबंधित त्याच्यानंतरच जे पायचार्ट दिलेले आहेत, जे अशा पद्धतीचे पायचार्ट आहेत पुस्तकामध्ये, ते पायचार्ट सुद्धा एकदम काळजीपूर्वक करा. ह्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा नकाशा भरायचे. नकाशा कसा भरावा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येत आहे, तो सुद्धा बघून घ्या. आणि पुस्तकातले सगळे नकाशे, सगळे चार्ट, सगळे टेबल, त्याच्यानंतर ते पिरॅमिड्स असतील लोकसंख्येचे, त्याच्यानंतर पायचार्ट असतील, सगळे व्यवस्थित करून ठेवा. याच्या बाहेर काहीच प्रश्न परीक्षेला येत नाही, याच्यावरतीच सगळे प्रश्न असतात. पुढचा घटक आहे मानवी वस्ती. आता मानवी वस्तीमध्ये ग्रामीण वस्ती आणि शहरी या दोन्हीमध्ये काय फरक आहे, ठीक आहे. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या किंवा शहरी वस्ती याचा अभ्यास करा. त्यानंतर घरांचे प्रकार कसे कसे आहेत, घरांचे प्रकार, त्या वस्त्यांचे प्रकार म्हणतो आपण त्यालाच, काय वस्त्यांचे प्रकार, दाट लोकसंख्येचे असतील किंवा विरळ लोकसंख्येचे असतील. आणि ग्रामीण बदल, मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस स्थलांतर होतं त्यावेळेस स्थलांतर झाल्यानंतर स्थलांतर जिथे झालेलं आहे त्या ठिकाणी काय परिणाम होतो आणि ज्या ठिकाणी स्थलांतर ज्या ठिकाणाहून झालं आहे म्हणजे ज्या ठिकाणी लोक निघून गेलेले आहेत तर
त्या ठिकाणी काय परिणाम होतो, दोन्ही घटकांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्यात ग्रामीण स्थलांतर असेल किंवा शहरी स्थलांतर असेल, या घटकांचा सुद्धा यात समावेश होतो. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. आणि पुढचा आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. अर्थव्यवस्था व्यवसायामध्ये कोणता घटक येतो, तर ह्याच्यात जास्त फोकस कशावरती करा, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र जे आहे, तृतीयक व्यावसायिक क्षेत्र आहे ते त्यांचा तुम्ही काय करा, फरक करा, अभ्यास करा. त्यानंतर शेती येतं, शेतीचा किंवा कृषी म्हणतो आपण, कृषी आणि कृषी आधारित उद्योग. त्याच्यानंतर सेवा, ह्याचा सुद्धा काय करा, अभ्यास करा. पुढचं ह्याच्यामध्ये एक ॲड करा गोष्ट, कोणती, भारताचे जे आर्थिक वैशिष्ट्य आहे, भारताची आर्थिक वैशिष्ट्ये, याच्यावरती फोकस करा, भारताचे आर्थिक वैशिष्ट्ये. ठीक आहे, तुम्ही लिहून घेत असाल, पेन आणि पेपर जवळ ठेवा, कारण महत्त्वाचे आहेत हे घटक. वेळ कमी आहे तुमच्याकडे, एकच दिवस आहे. तर मेन गोष्ट अशी आहे की इतिहासासाठी आपण वेळ देऊ शकलो नाही, कारण मी गावाकडे होतो आणि आपल्याला वेळ भेटला नाही ते काही इम्पॉर्टन्स वगैरे द्यायचा. तर आपण याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये करूयात, अजिबात काळजी करायची नाही. पर्यटन, वाहतूक व संदेशवहन शेवटचा घटक आहे. त्यात काय करा, पर्यटनाचे प्रकार व्यवस्थित करा आणि पर्यटनाचं महत्त्व काय असतं हे सुद्धा नीट करून ठेवा. त्यात आहे रेल्वे, है ना, रेल्वे, रस्ते, जलमार्ग आणि हवाई मार्ग यांचा सुद्धा अभ्यास काळजीपूर्वक करा. आणि डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे काय, संदेशवहन, डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे काय, याचं सुद्धा तुम्ही थोडक्यात काय करा, आढावा घ्या, अभ्यास करा. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती गोष्ट काय आहे, तर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस नकाशा तुमचा प्राईम असला पाहिजे. नकाशाचा अभ्यास एकदम काळजीपूर्वक केला पाहिजे. नकाशावरती 8 मार्क येत असतात तुमचे. 4 मार्काचा नकाशा भरा आणि 4 मार्काचे क्वेश्चन आन्सर लिहा. त्याच्यानंतर लोकसंख्येचा जो पिरॅमिड आहे त्याच्यावरती एक प्रश्न येतो, त्या पुस्तकातलं व्यवस्थित करा. आणि तुमचा अर्थव्यवस्था आणि व्यवसायावरती पाय चार्ट दिलेला आहे ना, वृत्तालेख म्हणतो आपण त्याला, पाय चार्ट दिलेला आहे, ते सुद्धा परीक्षेला येतं. किंवा स्तंभालेख एक येतो परीक्षेला. तुमचे इथं तुम्ही नुसते परीक्षेत जर पुस्तकातले तुम्ही नुसत्या नकाशा, त्याच्यानंतर पाय चार्ट आणि टेबल जर केलं तर तुमचे किती मार्क कवर होतात, 16 मार्क या ठिकाणी कवर होतात. 8 मार्काचे नकाशे, त्याच्यानंतर तुमचं आलेख काढायचा आणि त्याच्यावरती प्रश्न लिहायचे असतात. ते किती, 3-3 मार्काला असतं, म्हणजे 6 मार्काचं. 4-4 8 आणि 6 किती झाले, 14. आणि दुसरं अजून एक प्रश्न येतो, तुम्हाला पाय चार्ट दिलेला असतो, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात, ते 4 मार्काला. म्हणजे इथून तुमचे 16 ते 18 मार्क नुसते कशावरती कवर होत असतात, नकाशा, पाय चार्ट आणि पिरॅमिडवरती. ठीक आहे, किंवा स्तंभालेखावरती. मग आपण हे सुद्धा या ठिकाणी करूया. पुस्तकातले जेवढे काही नकाशे आहेत किंवा जेवढे काही स्तंभालेख जे महत्त्वपूर्ण वाटत आहेत, तर ते सगळे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर अजून एक महत्त्वाची सूचना की प्रत्येक टॉपिक वाईज आपण काय केले, छोटे छोटे व्हिडिओ बनवले रिव्हिजन टाईपमध्ये. तर त्या व्हिडिओची एक व्यवस्थित प्लेलिस्ट बनवली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करा. नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन टाकतो, त्यामुळे तुम्ही त्याचा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक अभ्यास करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.